आणि आताच्या क्षणाची एक सर्वात महत्त्वाची बातमी समोर येते। मंगेशकर रुग्णालयासंदर्भातला तिसरा अहवाल समोर आलेला आहे। शेवटचा आणि तिसरा अहवाल एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागलेला आहे। उपचारात निष्काळजीपणा केल्याचं सिद्ध होत नाही असं या अहवालात नमूद करण्यात आलेलं आहे। त्यामुळे रुग्णालयाविरोधात आता कारवाई होण्याची शक्यता कमी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। विश्वसनीय सूत्रांनी एनडीटीव्ही मराठीला ही माहिती दिली आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याकडून। राहुल, खरं म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलं होतं तिसरा अहवाल येऊ द्या त्यानंतर कारवाई करू, मात्र आता तिसऱ्या अहवालात म्हटले जसं सूत्रांनी सांगितलंय की यात निष्काळजीपणा केल्याचं सिद्ध होत नाही। काय नेमकं तिसरा अहवाल सांगतो? आधी हे आपण लक्षात घेऊ की मंगेशकर रुग्णालय दोषी नाही असं नाहीये। मंगेशकर रुग्णालय हे चॅरिटेबल ऍक्ट प्रमाणे, कारण त्या ज्या आज आपल्यात हयात नाहीयेत त्यांच्या कुटुंबियाकडे पिवळं रेशन कार्ड होतं आणि त्यामुळं त्या जेव्हा तिथे रुग्णालयामध्ये आल्या तेव्हा जे 5-5.5 तास त्या रुग्णालयामध्ये त्या थांबल्या तर त्या ठिकाणी चॅरिटेबल अंतर्गत त्यांच्यावरती उपचार करणं शक्य होतं असं माता मृत्यू संदर्भातले जो अंतिम आणि शेवटचा अहवाल येणं अपेक्षित होतं। खरं म्हणजे माता मृत्यू हा कोणताही झाला तर त्या संदर्भामध्ये 2017 पासून राज्यामध्ये प्रत्येक माता मृत्यूची चौकशी केली जाते, तशीच चौकशी ह्या माता मृत्यूची झाली। हा अहवाल काल रात्री सरकारचं जे अधिकृत पोर्टल आहे त्या पोर्टलवरती अपलोड करण्यात आला। 3च पानाचा अहवाल आहे, पण त्याची प्रोसिडिंग मोठी आहे। त्या प्रोसिडिंग मध्ये अनेक गोष्टी आलेल्या आहेत। एक म्हणजे रुग्ण ज्या दिवशी 28 तारखेला रुग्ण तिथे गेला तेव्हा प्रत्यक्षात काय घडलं, रुग्ण तिथे 5.5 तास होता हेही बरोबर आहे। आणखीन एक महत्वाची बातमी आपण महाराष्ट्राला सांगू की डॉक्टर घैसास यांनी या रुग्णांच्या नातेवाईकांना तुम्ही रुग्णालयात परत या असं सांगितल्याचा सुद्धा त्यांनी मान्य केलेला आहे। हे रेकॉर्डवर आलंय। डॉक्टर केळकर यांना रुग्ण भेटले होते, त्यांचे नातलग भेटले होते आणि डॉक्टर केळकर यांनी तुमच्याकडे जेवढे पैसे आहेत तेवढे तुम्ही भरा असं त्यांना सांगितलं होतं, हेही रेकॉर्डवरती आलंय। पण डॉक्टर केळकरांनी डॉक्टर घैसास किंवा बिलिंग डिपार्टमेंट जे आहे त्यांच्याकडे तो निरोप दिला नाही, ते विसरले किंवा काय झालं माहित नाही। आता त्यावेळेला प्रत्यक्षात घैसास यांनी पुन्हा डॉक्टर केळकर यांना फोन केला की ह्या रुग्णांचं काय करायचं, कारण हे असं तुम्ही म्हणालात त्यांना, हे सगळं रेकॉर्डवरती आलेलं आहे। आणि त्यामुळे चॅरिटेबल ऍक्ट अंतर्गत हा रुग्ण उपचाराला, मोफत उपचाराला किंवा कमी खर्चात उपचाराला पात्र होता आणि तिथे निष्काळजीपणा निश्चितपणे झालाय। पण सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आपण अगदी सुरुवातीपासून म्हणतो आहोत की जेव्हा मंगेशकर रुग्णालयामध्ये हा रुग्ण आला तेव्हा तो गंभीर स्थिती नव्हता। त्याचे जेवढे वाईटच आहेत, ज्याला आपण म्हणतो की पॅरामीटर्स प्रमाणे, या रुग्णाला त्यावेळेला जेव्हा मंगेशकर रुग्णालयामध्ये आला तेव्हा कोणतीही इमर्जन्सी नव्हती। जेव्हा हा रुग्ण सूर्या रुग्णालयामध्ये गेला त्या ठिकाणी सुद्धा पहिले काही तास या रुग्णाला कोणतीही मेडिकल इमर्जन्सी नव्हती। सगळे पॅरामीटर जे आहे ते स्टेबल होते। जी वारी आहे रुग्णाची, कारण हे जुळं आहे हिमालय, आणि जे जुळं असल्यामुळे जेव्हा प्रत्यक्षात प्रसूती व्हायची होती त्यावेळेला जी वारी ओपन होणं अपेक्षित होतं ती झाली नाही आणि सूर्या हॉस्पिटलमध्ये ब्लिडिंग सुरू झाली आणि त्यामुळं सुरुवातीच्या पहिल्या 5.5 तासामध्ये, ज्याला गोल्डन आवर्स आपण म्हणतो, त्या खरोखर गोल्डन आवर्स मध्ये मंगेशकर रुग्णालयाने काही चूक केलेली आहे असं प्रायमा फेसी दिसत नाही। आणि त्यामुळे बीएनएस ऍक्ट प्रमाणे, कारण ह्या तनिषा भिसे यांच्या नातलगांनी पोलिसात तक्रार दाखल केलेली आहे, त्यामुळे बीएनएस ऍक्ट प्रमाणे रुग्णालयावरती कारवाई होण्याची शक्यता मला तरी फार कमी दिसते आहे। पण अर्थात चॅरिटेबल ऍक्ट प्रमाणे जो काही निग्लिजन्स झालेला आहे त्या निग्लिजन्स संदर्भामध्ये मात्र निश्चितपणे काही ना काहीतरी कारवाई रुग्णालयावरती होऊ शकते। अशा शिफारशी सुद्धा झालेल्या आहेत की इथून पुढे असं होऊ नये म्हणून काय करायचं। तर हा जो अंतिम अहवाल होता तो अंतिम अहवाल एनडीटीव्हीच्या माध्यमातून महाराष्ट्राला आपण सांगितला। 1, 2 आणि 3 तिन्ही अहवाल एनडीटीव्हीनेच महाराष्ट्राला सांगितले। 35 कोटी रुपये शिल्लक होते त्या दिवशी हेही सांगितलं, डॉक्टर केळकर दोषी आहेत हेही सांगितलं, आणि आता तिसरा अहवाल सुद्धा महाराष्ट्राला साध्यंतपणे आपण सांगतो। नक्की, धन्यवाद राहुल आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।